नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 12,727 कोटी रुपयांनी वाढून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आला आहे 14,872 कोटी रुपये, आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15,973 कोटी रुपयांनी घसरून या लेटेस्ट क्वार्टरमध्ये आली आहे 14,872 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 563 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 551 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 724 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 551 कोटी रुपये. चला आता बोलूया रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल बॅक्स ₹458 करोड कॉन्ट्रॅक्ट फॉर अरुणाचल्स टॅटो 1 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला सिव्हिल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून, आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 458.14 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला 45 महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया CDSLबद्दल, म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CDSL शेअर प्राइस इन फोकस ॲज फर्म सीज डिक्लाइन इन क्वार्टर 4 प्रॉफिट अँड रेव्हेन्यू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, CDSL म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 22.4%ने डिक्रीज होऊन 100.39 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 129.41 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, CDSLचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 6.7%ने डिक्रीज होऊन 224.45 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 240.78 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर CDSLने ₹12.5 फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट फॉल्स 14%, डिव्हिडंड डिक्लेअर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने डिक्रीज होऊन 3,551.7 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीच्या नेट प्रॉफिटने मार्केटच्या इस्टिमेटला मिस केले आहे. तसेच मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचा नेट इंटरेस्ट इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 4.5%ने इन्क्रीज होऊन 7,283.6 कोटी रुपये आला आहे, जो मार्केटच्या इस्टिमेटच्या बिलो म्हणजे खाली आलेला आहे. आणि मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने ₹2.50चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अजून एका रेल्वे कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ
इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सेक्युअर ₹22.75 करोड ऑर्डर फ्रॉम नॉर्थ सेंट्रल रेल्वे फॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला नॉर्थ सेंट्रल रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 22.75 कोटी रुपये. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, अनिल अंबानीज रिलायन्स पॉवर टू इन्व्हेस्ट ₹10,000 करोड फॉर एशियाज लार्जेस्ट सोलार BESS प्रोजेक्ट. तर मित्रांनो, अनिल अंबानीची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेड एशियाच्या लार्जेस्ट सोलार BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्टसाठी 10,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया SBI बद्दल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल. तर मित्रांनो, SBI Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट स्लाइड 10% इयर ऑन इयर बेसिस टू ₹642.59 करोड. NII सर्जेस 3%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने डिक्रीज होऊन 18,642.59 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 20,698 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे NII इयर ऑन इयर बेसिसवर 2.7%ने इन्क्रीज होऊन 42,774 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर SBIने ₹15.90चा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी SBIने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 16 मे 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन टू सप्लाय 400 मेगावॅट सोलार पॉवर टू UP डिस्कॉम. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी ग्रीन एनर्जी 69ने PPA म्हणजे पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? आपल्या राजस्थानमधल्या प्रोजेक्टमधून उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडला 400 मेगावॅटचा सोलार पॉवर सप्लाय करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.